तुमच्या गाडीचा चालान कटलाय तरी दंड नंतर भरू असा विचार करताय का? तर सावधान. ट्रॅफिक चालनाकडे दुर्लक्ष करणं आता तुमच्या खिशालाच नाही तर लायसन्सलाही महागात पडू शकतं. कसं ते सांगतो. नियम असा आहे की जर दंड 45 दिवसांच्या आत भरला नाही तर थेट तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर कारवाई होऊ शकते. एवढंच नाही, वर्षातून 5 पेक्षा जास्त वेळा दंड झाला तर तुमचं लायसन्स कायमचं रद्द होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दंड थकीत असल्यास तुमचं वाहन ब्लॅकलिस्ट होऊ शकतं. यामुळे आरसी ट्रान्सफर, इन्शुरन्स रिन्युअल किंवा गाडी विकणं अशक्य होईल. तपासणी दरम्यान ऑफिसर गाडी थांबवून जागीच दंड वसुली देखील करू शकतात. आता गाडी मी चालवत नव्हतो हा बहाणा सुद्धा चालणार नाही. ते सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची म्हणजेच गाडी मालकाचीच असेल. विशेष म्हणजे कोर्टात स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्याची जबाबदारी आता सरकारची नाही तर तुमची असेल. त्यामुळे अधूनमधून परिवहन ॲपवर तुमचे दंड तपासा आणि आरसीला मोबाईल नंबर अपडेट ठेवा. नियमांचा हा कडकपणा तुम्हाला योग्य वाटतोय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती.